डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरनं माजी खासदाराला धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडलेला होता। संपदा मुंडेला न्याय द्या नाहीतर फटके खाल अशी धमकी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मारण्याची दिली गेलेली होती। रमेश पाटील यांनी निंबाळकरांना धमकी दिल्याचं कबूल देखील केलेलं आहे। हो, धमकीचा फोन मीच केला असं रमेश पाटील यांचं म्हणणं आहे। या संदर्भात रमेश पाटील यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। आपण या ठिकाणी पाहत असाल, एका माजी खासदाराला फोन केलाय, न्याय मिळाला नाही तर तुम्ही फटके खाणार, थेट अशी धमकी जी आहे ती एका व्यक्तीनं दिली आहे। ही रेकॉर्डिंग जी आहे, लोकशाही मराठी या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही, मात्र आपल्यासोबत रमेश पाटील आहेत। असं म्हटलं जातं की ही रेकॉर्डिंग रमेश पाटलांची आहे। त्यांना विचारूयात, ही रेकॉर्डिंग तुमची आहे का? माझाच येतो आणि मी त्यांना काय बोललो की तुम्ही फटके खाशाल, पण मी हे म्हणालो की मी मारणार आहे तुम्हाला। अहो, जनता चिडलेली आहे। एक माता भगिनीचं आज तिथं जे म्हणजे का मी तर त्यांना मर्डरच म्हणतो, क्लिअर तो मर्डर झालेला आहे। तो का बरं माहिती का, आत्महत्या आणि मर्डरमध्ये काहीच फरक नसतो। मानसिक त्रास दिला की ते होणारच, की नेत्यांना बाप म्हणून जगणारे लोक भरपूर आहे। आणि एक विचार करा हो, माझं काय म्हणणं माहिती का, ठीक आहे चांगले नेते असेल तर 100% त्यांचा आदरही केला पाहिजे। आजही आपण साहेबांचा जो निंबाळकर साहेबांचा मी आदर करतो, ते कुठंतरी त्याचं नाव आलं म्हणून मी त्या विषयावर बोललो आणि मी चुकीचं बोललो नाही। आणि मला एक सांगतो, माझ्या जीवाला काही झालं ते त्याचं निंबाळकर साहेबांची त्याची जिम्मेदारी। आणि आताही सांगतो, मला जास्त त्रास देऊ नका फोन करून, नाहीतर मी सरळ आहे ना फलटणला येईल, SP साहेबाच्या ऑफिससमोर। अगर त्या ताईला न्याय नाही मिळाला ना, मी संपूर्ण नग्न भोंगळा आंदोलन करणार आहे। हे होते रमेश पाटील, जे कुणालाही फोन करतात, जाब विचारतात आणि त्यांचीच एक रेकॉर्डिंग आहे, जे म्हणजे माजी खासदाराला फोन केला आणि त्यांना मारण्याची खुलेआम धमकी दिली आणि त्यांनी स्वीकार पण केला आहे, ती ऑडिओ क्लिप माझीच होती। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।